चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, महाराष्ट्रात शुद्ध स्वरूपाच्या खाद्य परंपरेचे जनक मानले जाणारे चितळे बंधू मिठाईवाले आपल्या चोख शिस्तबद्ध व्यवहारासाठी आणि उत्कृष्ट दर्जासाठी प्रसिद्ध आहे. हा व्यवसाय आता शतकपूर्तीकडे वाटचाल करतो आहे. या व्यवसायात आपले पती श्रीयुत परशुराम भास्कर चितळे यांच्या बरोबर अगदी सुरुवातीच्या खडतर काळापासून असलेल्या पद्मजा चितळे, पद्मजाताईंचे सासरे भास्कर गणेश चितळे यांनी सुरू केलेल्या डेअरी व्यवसायाला आकांक्षान पुढती जिथे गगन ठेंगणे अशा पातळीवर घेऊन जाताना सबंध कुटुंबालाच नव्हे तर आपल्या कर्मचाऱ्यांनाही प्रेमानं वडिलकीच्या जिव्हाळ्यानं बांधून ठेवणारं हे दाम्पत्य. पद्मजाताईंकडून हा सगळा प्रवास जाणून घेणं हे केवळ आनंददायी आहे. आजच्या या पहिल्या भागात सुरुवातीला चितळे फूड्सच्या व्यावसायिक भरारी संबंधीची एक ध्वनिचित्रफीत बघूया. चितळे बंधू मिठाईवाले मिठाई जगतातील एक प्रतिष्ठित नाव, ज्याची सुरुवात 1950 मध्ये झाली आणि आज ते अग्रगण्य स्थानी आहेत. चितळे फूड्स जे आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी पटकन बनवता येतील असे खाद्यपदार्थ तयार करतात. चितळे डिजिटल जे जनावरांच्या, शेतकऱ्यांच्या, उत्पादकांच्या आणि समाजाच्या सुधारणेसाठी तांत्रिक प्रगतीस सदैव कार्यरत असते. समाज उभारणीसाठीच्या विभिन्न उपक्रमांमध्ये समूहाचा नेहमी सिंहाचा वाटा राहिला आहे. दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त लोकांसाठी समूहानं नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. एक असा समूह ज्याचा कालानुरूप विकास झाला आहे, जो समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे, जो अनेक अभूतपूर्व कल्पना आणि त्यांच्या अंमलबजावणीत अग्रेसर आहे. चितळे समूह हा खऱ्या अर्थानं नवनिर्मितीची कर्मभूमी आहे. आली दिवाळी मंगलवेळी, आनंद झाला घरोघरी. आज सगळ्या घरांमध्ये नक्की खूप आनंदाचं वातावरण असणार आहे. घरातली सगळी मंडळी सजून तयार झाली असतील, दिव्यांची रोषणाई असेल. दिवाळीच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात विविध व्यवसाय करताना स्वतःच्या कर्तृत्वानं कुटुंबाबरोबर स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही गप्पा मारत असतो. आज देखील अशीच एक गुरुतुल्य मैत्रीण, जिच्याकडनं आपल्याला खूप वेगळी वेगळी माहिती व्यवसाय करताना कसा करायचा असतो ह्याबद्दल मिळणार आहे, त्या मैत्रिणीशी मी गप्पा मारणार आहे. नाव नंतर सांगते, तुम्हाला लगेच कळेल. कसं आहे ना, चितळे म्हटलं की आधी आठवते ती बाकरवडी, त्याच्यानंतर आठवते ती आंबावडी, मग श्रीखंड आणि मग साटोऱ्या. अर्थातच मी आज गप्पा मारणार आहे चितळे म्हणजे अर्थातच पद्मजा चितळे ह्यांच्याशी. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. चितळे, चितळेचं नाव ऐकलं की अगदी देशात
परदेशात सगळीकडे लोकप्रिय असलेला हा ब्रँड आहे. जेव्हा ब्रँड हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा चितळेंचा ब्रँड घडत होता. त्यांचं सगळं कुटुंब, त्यांचे सगळे कर्मचारी सतत आणि सतत आपला दर्जा टिकवण्यासाठी कार्यक्षम असतात. अशा ह्या व्यवसायाला जेव्हा एखाद्या स्त्रीचा तिच्या सात्विकतेचा स्पर्श होतो, तिच्या सौंदर्याचा स्पर्श होतो, तेव्हा तो व्यवसाय आणि ते कुटुंब तिच्या सात्विकतेच्या तेजाने उजळून निघतं. पद्मजा चितळे यांच्याशी आज मी गप्पा मारणार आहे. नमस्कार पद्मजाताई. खूप छान वाटतंय तुम्हाला इथे या ठिकाणी बघून. पद्मजाताई, 1959 साली उषा करमरकरच्या तुम्ही पद्मजा चितळे झालात आणि वयाच्या 18व्या वर्षी पतीच्या बरोबरीनं व्यवसायामध्ये उतरलात. आम्हाला तो तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. काय झालं आता आधीपासून सांगते. आपल्याकडे सध्या म्हणजे घरी दाखवायला जाऊन मग लग्न ठरतं. तर काय झालं, आता रेल्वे आणि ST याच्याशिवाय काहीच सोय नव्हती. रेल्वे लेट झाल्यामुळं आम्हाला इथे यायला भिलवडीला कार्यक्रमाला वेळ झाला आणि इथं आल्यावर टांग्याची दुसरी सोय नव्हती घरी जायला. हे 4 किलोमीटर अंतर आहे आणि त्यामुळं 4 मैल आहे आणि मग टांग्यात मिरजेत शहरात 3 माणसंच असायची. पण इथं बघितलं तर 8-8, 9-9 माणसं टांग्यातून प्रवास करायची. मग तसा प्रवास करत आम्ही भिलवडीला पोचलो आणि नंतर थोडा वेळ गेल्यावर चहा पाणी झालं आणि मग ते म्हणाले, आज काही मी मुलगी बघणार नाही, मी उद्याला बघीन. इथेच राहायला लागलं पहिल्यांदा आल्याच माझ्या म्हणजे आत्ताची सासरवाडी. मग तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. मग संध्याकाळपर्यंत मिरजेला पोचलो. असं करता करता मग माझे वडील साहित्य संमेलनाचे सेक्रेटरी होते. त्यावेळेला ती पण गडबड चालली होती, त्यामुळं त्याला येता आलं नव्हतं. आणि मग आम्ही काय केलं, घरी गेलो. ते म्हणाले, अहो तुम्ही लगेच परत येणार होतात आणि इतके दिवस किती वेळ लागला तुम्हाला यायला. मग ते सगळा कार्यक्रम झाला. मग 8 दिवसात त्यांचं पत्र आलं की आम्हाला मुलगी पसंत आहे. मग बोलणी वगैरे झाली आणि त्या काळात त्यांनी काहीही मागितलं नाही, काहीही घेतलं नाही. मिरजेला लग्न झालं. आमच्या समोरच मठ आहे तुळशीदास बुवांचा, तिथं झालं. मग इकडं म्हणजे आलो त्यावेळेला. आणि मग नंतर म्हणजे ते सगळं माप बीप ओलांडायचा कार्यक्रम झाला. आणि त्यावेळेला त्यांनी लग्नात काय म्हणजे कल्पना नव्हती मला त्यावेळेला की नऊवारी साडी असतील. आईची केव्हा तरी घडी मोडलेली साडीची. आणि मग आल्यावर माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या. तर मग त्यांनी म्हणजे सारखं रोज नसल्यामुळं केव्हा तरी घडी मोडलेली, मग त्यांनी कसं नेसायचं त्या म्हणजे शिकवलं. मग तसं नऊवारी साडीत गृहप्रवेश वगैरे सगळं झालं. गावामध्ये तुम्ही जेव्हा या ठिकाणी भिलवडीमध्ये आलात तेव्हा वीज नव्हती, पाण्याचा प्रश्न होता आणि नवीन व्यवसाय सुरू केला होता, दळणवळणाची साधनं नव्हती. त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं गेलात ते फार कारण चॅलेंजिंग वाटतं आणि म्हणून ते ऐकायला आवडेल. तर आम्ही इथं आलो त्यावेळेला तसा काही पाण्याची सोय नाही, लाईट नाही. त्यामुळं विहिरीतनं आणायचं आणि गावात होतो त्यावेळेला नदीतनं आणायचं पाणी. सगळ्यांनी जायचं सकाळी. आमच्या प्रत्येकाने 1-1 कळशी पाणी आणायचं आणि त्यांना सोळ्याचं वगैरे असं लागायचं म्हणून घरात खर्चाचं पाणी आम्ही आणायचं. आणि बाहेर जेवढं दूध आहे गवळ्याचं तेवढंच पाणी आणायचं, कारण त्यांनाही तिथे धुवायला जायला लागायचं. घागरी वगैरे सगळं त्याच्या दुधाच्या. त्यामुळं सवय अशी घरात सगळे नानांचे 2 भाऊ, 4 बहिणी इथंच होत्या आणि दोघींची लग्न झालेली होती. त्यावेळेला आमच्याकडे इंजनवर एक शाफ्ट होता आणि त्याच्यावर पुल्या असायच्या. तर त्या एका पुलीला दळणाची सोय नव्हती म्हणून मग त्याच्यावरच गिरणी चालायची. मग गिरणीच्या पावत्या करणे, त्याच्यानंतर
आम्ही थोडी छोटीशी एक अशी 10 बाय 10 फुटाची छोटी बर्फाची फॅक्टरी होती. मग त्याच्यात सुरुवातीला आम्ही काय करत होतो की आईस कांड्या करायचो. आम्ही सकाळी त्याचं सगळं तयार करून द्यायची. मग तयार करून इथे एक 4 लहान म्हणजे 15-16 वर्षाची मुलं होती ती जवळपास विकून यायची. अशी सुरुवात झाली. काय व्हायचं की आता त्या स्टेशन मास्तरला सवय म्हणजे माहिती होतं की दूध येणार आहे, त्यासाठी गाडीचा स्टॉप पण त्यांनी वाढवलेला होता. आणि तिथे स्टॉप वाढवल्यावर मग त्यांचा पोर्टर यायचा सांगायला गाडी आली आहे चला लवकर. मग नसलं तर ते म्हणजे गडी हे पण कामगार वर्गही अगदी कमी होता. 2-4च कामगार असायचे. ते काहीतरी करण्यात गुंतलेले असले तर मग अशी लेट झाली काय झाली तर त्यावेळेला छोटीशी मदत करायची. तर इथं लाईट नव्हता म्हणजे 62 साली आम्ही आलो. तर दररोज नानासाहेब चितळे तिथं मोटारसायकलने जायचे आणि त्यांच्यात तिथं ऑफिसमध्ये बसून ते विजेचं काम झालं. 4 महिने लागले त्याला आणि रोज जायला. आणि ते असतानाच पहिल्यांदा आमच्या भिलोडी गावात वीज आली. मग स्टेशनवर आल्यावर ते म्हणाले आम्ही तुमच्यापुरतीच देऊ. नाना म्हणाले नाही, या सगळ्या गावासाठी देणार असला तरच आम्हाला द्या, नाहीतर देऊ नका. मग त्याच्यासाठी स्टँड बाय आमच्याकडं जनरेटर वगैरे होते आणि मग ती पावडरचं आम्ही चालू केलं. आणि मग वीज आल्यावर पाणी नळाचं एक ह्या 10 वर्षात आलं. मग एक दिवशी काय झालं आमच्याकडे इथंही त्यावेळेला जनावरं होती. आणि ते अचानक काय एक 5-6 लोक होते ते आलेच नाहीत कामाला. धारा काढल्याने तर दूध कसं येणार. तर लहानपणी आमच्याही घरी गाई होत्या म्हशी होत्या त्यामुळं मला दूध काढायला येत होतं. नानानं येत होतं आणि आम्ही दोघांनी आणि एक गडी असे सगळं दूध काढून मग दिलं म्हशींचं. कारण तसं दूध कासेत ठेवून हे रोग होतात त्याला. पद्मजा हा म्हणजे पूर्वीच्या माहेरचं नाव उषा ही आमच्याकडं आली तेव्हा ग्रामीण भाग होता. पण हा उद्योग बघून त्यांच्या वडिलांनी मान्य केलं की बाबा इथं द्यायला काय हरकत नाही. त्याप्रमाणे त्याने आपला संसार तर सांभाळलाच. 3 मुलगे आणि 1 मुलगी नंतर पूर्णपणे उद्योगामध्ये लक्ष घातलं. उद्योगामध्ये सुद्धा मी नसेल तर त्या स्वतः सगळ्या हे बघायचे. कुणी एक डेअरीचा पाहुणा जरी आला तरी पूर्वी कॅन्टीन काही नव्हतं आणि बाहेरही काही हॉटेलची व्यवस्था नव्हती. तर पद्मताईंच्याकडेच जेवायला जेवण खाण सगळं त्यांच्याकडेच. म्हणजे असं सगळं त्यांनी हे केलं आणि शेतीमध्ये विशेष लक्ष घातलं आणि अतिशय मला उत्तम असं सहकार्य केलं. उद्योगामध्ये केलं आणि सर्वच बाबतीत केलं. पद्मजाताई, तुम्ही शेती करताना खूप वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे चिकू असेल, केळी असतील किंवा आवाकाडो असेल, अनेक फळांचे प्रयोग केले आणि विविध प्रयोग करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तर त्या प्रयोगांविषयी तर ऐकायला आवडेलच, पण त्याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं होतं का? काय झालं, माझ्या सासऱ्यांची 1932 साली त्यांनी द्राक्ष लावली होती. त्यावेळेला ते सातारा जिल्ह्यात लिंबगोवा इथं राहत होते आणि त्यामुळं लिंबगोव्याला असल्यामुळं मग तिथून परत सातारला यायचं. तिथं पुण्याला जाताना फाटा आहे लिंबगोव्याचा आणि मग तिथनं ते रेल्वेनी ती द्राक्ष विकायला भोकरी द्राक्ष बेळगावला जायची. तर रेल्वेने जायचे ते मिरजेला त्यावेळेला सलग गाड्या नव्हत्या, मध्ये स्टॉप घ्यायला लागायचा आणि त्यामुळं मग नंतर बेळगावला जायचे. ते बेळगावला गेल्यावर तिथं काय पाट्या घेऊन जायचे, ते विकून यायचे आणि मग ते पैसे परत त्यांच्याजवळ ठेवून हे करायचे. तर त्यांनी माझं लग्न झाल्यावर त्यांनी ते असं सांगितल्यावर म्हटलं आपण हे लावून बघावे. मग पहिले द्राक्ष कारण द्राक्षांना खूप जपावं लागतं ना, लहान बाळासारखं, लहान मुलासारखं. रोज तुम्ही जायला पाहिजे शेतात, त्यांना बघायला पाहिजे. हवामान जरा बरं होतं यावेळेसपेक्षा आणि त्यामुळं ते मी द्राक्ष लावली.
पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही एकच लावली ती द्राक्ष. तर आमच्याकडं इस्रायली लोक आले होते त्या हे बघायला, डेअरी बघायला. तर ते म्हणाले, अहो तुम्ही इतकं पाणी वाया घालवत आहे, ड्रीप इरिगेशन करा. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी सगळीकडे चौकशी केली आणि मद्रासला वाविन कंपनी एक होती, त्या वाविन कंपनीने मग आम्हाला हे दिलं, ड्रीप करून दिलं. पण त्यावेळेला ग्रॅव्हिटी किंवा असं ठेवायची टाकी आणि त्यातनं ते पाणी सोडायचं. पण नदीचं पाणी गढूळ असायचं, मग ते चोक व्हायचं. मग रोज आम्ही दोघं तास दीड तास ते स्वच्छ करायची आणि त्यामुळं उत्पन्न वाढलं. त्याच्यानंतर पूर्वी द्राक्षाचे मांडव असायचे ना, त्यावेळेलाच म्हणजे जर वारा आलं, जास्त पाऊस झाला तर ती बाग अशी कळडायची, म्हणजे सगळ्याच द्राक्षाचं उत्पन्न व्हायचं. मग आत्ता हे सगळे लोक आहेत, आम्ही बसून ठरवलं आणि त्यांनी आम्हाला चार्ट काढून दिले आणि आमच्यावरच प्रयोग केला आहे मी. आणि मग ती आत्ता वाय पद्धतीची द्राक्षाची बागा करतायत लोक. कुठल्या पद्धतीची? वाय. हे असं केल्यामुळं, ड्रीप इरिगेशन केल्यामुळं त्यावेळेला 18 टन एकरी द्राक्ष आमची निघाली. सुकी अंजीरं होत आहेत का म्हणून अंजिराचा प्रयोग केला. साधारण 10 ग्रॅमचं अंजीर होतं. त्याची रोपं परभणी कृषी विद्यापीठ आहेत, तिथनं जाऊन आणली आणि मग तो प्रयोग केला. तर ते काय म्हणजे आमचं बेदाणं करतो त्या प्रमाणात करत होतो आम्ही, कारण इथं आपल्याकडं होतच नव्हती सुकी अंजिरं. म्हटलं आपण करून बघावं. अवाकडूचं एक 15-20 वर्षापूर्वी मी झाड लावलं होतं आणि अचानक तोवर काही त्याला लागलीच नव्हती अवाकडं. किती वर्षापूर्वी? 15-20 वर्षांनी लागली. अरे बापरे, इतका वेळ लागतो? हो, वेळ लागतो, कारण बिईपासूनच तयार करतात ते. कशापासून? बियापासून त्याच्या. आणि काहीच त्याची माहिती नव्हती, इथं कोणी लावलेलीच नव्हती. आम्ही त्या नर्सरी आहे कोल्हापूरजवळ मलकापूरला, तिथून आणले होते रोपं. तर आता मी त्या ह्याच्यात परत पाठीमागं आमच्या जमीन आहे त्याच्यात एक 8-10 रोपं लावली आहेत. तर त्यातल्या पण 1-2 रोपांना आत्ता यायला लागले आहेत. काही आता तर ह्या सीझनला काय झालं की त्याला लागलीच नाही, तर दुसऱ्याच झाडांना लागली. प्रशिक्षण असं नाही घेतलं, म्हणजे आपण प्रयोग करूनच त्याच्यातनं मिळवलं. तर कुठे घ्यायला गेलात प्रशिक्षण? नाही, पण कुठेतरी मी वाचलं होतं की तुम्ही इंग्लंडला पण काहीतरी गेला होता. नाही, डेअरीच्या ह्याच्यासाठी गेलो होतो. डेअरीसाठी? हो. अच्छा. 74 साली गेल्यावर तिथं ट्रायल घ्यायच्या होत्या. आमचं रोलर ड्राय पावडरचं मशीन आणायची होती. ते मशीन बरोबर चालतंय का नाही त्याची तिथं त्यांनी ट्रायल दाखवली. तिथं आंब्याच्या रसाची म्हणजे पावडर करायचं हे बघितलं. छोटं असतं त्यांच्याकडं ते मशीन, आणि मग ते आम्ही हे केलं. ती सगळी मशिनरी तुम्ही? हां, नाना आणि मी गेलो होतो. ते जाऊन ते शिकून आले. त्याला ब्लेड असतं, त्या ब्लेडला धार कशी लावायची, उलट सुलट झाले तर पावडर बाहेर येत नाही, आणि असा एखादा कापडाचा तागा बाहेर यावा तशी ती दुधाची पावडर बाहेर येते. मला IQ माहिती आहे की जेव्हा 1960 सालामध्ये आई इथं आली तर ह्या भिलवडी स्टेशनवरून दूध पुण्याला पाठवलं जायचं, आणि ह्या दुधाच्या जर लोकं आली नाहीत तर तो गाडासुद्धा आईने ढकललेला आहे. त्या रेल्वे स्टेशनपासून म्हणजे पर्यंत फॅक्टरीपासून तो तिने ढकललेला आहे. म्हणजे एक शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, आणि आमच्या वडिलांना म्हणजे खांद्याला खांदा, किंवा मला असं म्हणायला वावगं नाही की एक म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषामागं एक स्त्री असते, तशी आमची आई एक वॉल होती की जी फायनान्शियली पण आणि इंडिपेंडंटली पण. आजच्या घडीला तुमच्या कामाचा पसारा इतका वाढलेला असताना चितळे उद्योग समूहामध्ये किती लोक, किती कर्मचारी आज काम करतात, आणि गावातल्याच लोकांना त्याच्यामध्ये कर्मचारी म्हणून काम मिळालं आहे का? इथं साधारण डेअरीला 1200 कर्मचारी आहेत. आणि ते सगळं करतात. म्हणजे त्यांना इथल्या लोकांना रोजगार मिळाला. आणि अशी गंमत झाली की चितळे डेअरीत कामाला म्हटलं की मुली त्यांना मिळतात.
त्यामुळं ते सगळे म्हणजे येतात चांगल्या आणि ठिकाणी आहे. हो आणि कुठलंही व्यसन नाही. व्यसन नाही आणि ते पण घरात स्वच्छता ठेवतात. त्या म्हणजे पूर्वी नव्हती ना, झाडणं किंवा केव्हा तरी एखादं झाडायचं, तर ते इथं आल्यामुळं त्यांना शिकलं म्हणजे त्यांना रोजगाराबरोबर स्वच्छतेची सवय लागली. आकाश पेलताना मग तुमच्या बोलण्यामध्ये आलं की तुमची मुलं नातवंड सगळेच उच्च शिक्षित आहेत, परदेशात जाऊन शिकून आलेले आहेत आणि तरी ते त्यांच्या उद्योगाकडे परत आलेले आहेत. तर त्यांचं काय शिक्षण झालंय, ते सगळे काय करतात हे सांगा ना आम्हाला. मला 3 मुलगे, 1 मुलगी आहे. एक मोठा मुलगा आहे तो MBA केलं आहे त्यांनी, बरं. BA होऊन. त्यांचं नाव? श्रीपाद चितळे. अच्छा. दुसरा 2 नंबरचा मुलगा आहे तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि त्यांचं शिक्षण ह्या मुलांचं बेळगावला झालं, याचं काही मोठ्या मुलाचं पुण्यात आणि इथं झालं. आणि तिसरा आहे दुसऱ्यांचं नाव काय पण? विश्वास. आणि तिसरा आहे तो आनंद. अच्छा. आत्ता ते आमचं तर फूड्सची फॅक्टरीचं ते बघतो, डेअरीचं बघतो, सगळेच बघतात. आणि विश्वास आमचा आहे तो इलेक्ट्रॉनिक असल्यामुळं पुण्यात बिलिंग सिस्टीम, याच्या सिस्टीम सगळं त्यांनी केलं आहे आणि इथलं UPS मशीन वगैरे सगळं हे करणं आणि डेअरीची हां, आणि कुठलंही काम लागलं तरी सगळ्यांना यायला पाहिजे म्हणून सगळे हे करतात. त्याचप्रमाणे म्हणजे 4ही मुलं नातवंड. आणि मुलगी तुमची? हां, माझी मुलगी डॉक्टर आहे. अच्छा. तिला 2 मुलगे आहेत, मुलगी आहे, एक मुलगी एक मुलगा. ती पण तिची नात ती पण डॉक्टर MDA झाली. निखिल मोठ्या मुलाचा मुलगा आहे, अतुल, विश्वाचा पुष्कर आणि धाकट्याचा अतुल आणि रोहन, असे 4 आहेत ते. आणि आम्ही सुरुवातीला त्यांना सारखं सांगायचं की तुम्ही कुठेही शिकायला गेलात तरी परत इथं यायला पाहिजे, पण त्यांनी ते ऐकलं. पद्मजाताई, तुम्ही मघा म्हणालात की मुलं खूप सगळी उच्च शिक्षित आहेत, बाहेर जाऊन शिकून आलीत, तर पण मग त्यांनी शालेय शिक्षण म्हणजे हायस्कूलचं जे शिक्षण असतं ते बिलवडीच्या बाहेर जाऊन घेतलं का? शालेय स्तरावरचं शिक्षण बिलवडीला झालं, इथेच इथं सेकंडरी स्कूल बिलवडी म्हणून. पण त्याचं असं काय झालं की आमच्या इथं शाळाच नव्हती, आम्ही भिलवडीला आलो होत्या, म्हणजे सगळे नाना. हायस्कूल प्राथमिक होतं, हायस्कूल 4थीपर्यंतच होतं. आणि मग ते आष्ट्याला जायला लागायचं म्हणून माझे मिस्टर आणि राजाभाऊ चितळे ते दोघंही ह्याच्यात गेले, मग मुंबईत बालमोहनला शिकत होते. मग त्याच्यानंतर मोठे धीर आमचे या धंद्यात बघायसाठी आलेलेच होते. मग त्यांच्याकडं सगळ्या मुलांची म्हणजे बाकीच्यांची सुद्धा शिक्षणं त्यांनी केली. पण इथं त्यावेळेला एक आमच्या शेजारी दवाखाना आहे, माता बालसंगोपन, मस्कर डॉक्टर होते, त्यांची शाखा होती तिथे. एक चंद्राताई शेणोलीकर म्हणून आल्या होत्या. मग त्या म्हणाल्या की असं तुम्ही कुठं पाठवणार, तर आपण शाळा काढूया, पण एक अट आहे माझी की तुमची सगळी मुलं इथंच शिकली पाहिजेत आमच्या शाळेत. मग त्यांनी चांगले चांगले शिक्षक त्या काळी आणले. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना त्या शाळेत शिकायला पाठवलं आणि म्हणून त्या शाळेचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा उपयोग गावातल्या सगळ्या मुलांना मिळाला. आणि शाळेचा विषय निघाला तर मी हे सांगू इच्छिते की जेव्हा शाळा झाली तेव्हा नानासाहेबांची धाकटी भावंड ही सगळी नानासाहेबांची मुलं आणि आता ही आमची तरुण पिढी ही सगळी इथे शिकलेली आहे आणि मराठी माध्यमातून शिकलेली आहे आणि सगळ्यांनी स्कॉलरशिप मिळवलेले आहेत आणि सगळ्यांनी टॉप ग्रेडमध्ये उच्च ह्याच्यात बोर्डमध्ये मार्क मिळवलेले आहेत. या सगळ्यामध्ये प्रमुख कारण आहे की नानासाहेब आणि आमच्या आजी पद्माताई यांनी त्यांना लहानपणापासून खूप मार्गदर्शन केलं आणि लहानपणापासून ते त्यांना सांगायच्या की तुम्ही परदेशात शिकायला गेला आहात पण तुम्ही परत येऊन आपला डेअरी व्यवसायामध्ये या, त्याची भरपूर वाढ करा. आणि त्याप्रमाणे इवलेसे रोपं लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, त्याप्रमाणे खरोखर नानासाहेबांनी आमच्या बाबासाहेब चितळ्यांनी सुरू केलेलं छोटूसं रोपटं एका मोठ्या महावृक्षामध्ये रूपांतरित झालं आहे. आजीचं सांगायचं झालं तर आजीनी आम्हाला लहानपणापासूनच शेती असू दे, स्वयंपाक असू दे आणि त्याबरोबर शिक्षणही असू दे,
ह्याचे सगळ्यांचे उत्तम संस्कार दिले. त्याच्या शेती शिकवलीच, त्याप्रमाणे स्वयंपाकाचंही सगळं शिकवलं. आता मी ते ज्ञान वापरून मी स्वतः आता ऑर्गॅनिकसुद्धा सर्व खतं आणि हे निर्माण करते. ह्याचे सर्व श्रेय आजीलाच आमच्या जात आहे. मंडळी, पद्मजाताईंचा प्रवास, त्यांची जिद्द, त्यांचे प्रयोग हे सगळंच खूपच काही शिकवून जाणारं आहेच, पण खूप आनंद देणारं आहे, कौतुकास्पद आहे आणि प्रेरणा देणार आहे. आजच्या काळात प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा किंवा मुलगी परदेशात जाण्याचं स्वप्न बघतो. यांची मुलं परदेशात शिकायला गेली, पण व्यवसायासाठी मायदेशी मात्र परत आली. त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा म्हणजे अक्षरशः धबधबा आहे. या गोष्टी, या गप्पा संपू नये असं वाटतंय, पण मी पुढच्या भागात पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. पद्मजाताई, आपले मनपूर्वक आभार. मंडळी, आत्ता जरी इथे थांबणार असलो तरी पुढच्या भागात त्यांना पुन्हा भेटणार आहोत. पण आता वेळ आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. पण मला आज पद्मजाताईंकडे बघितल्यावर ज्या ओळी आठवल्या त्या नक्की म्हणते. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. धन्यवाद. आज या शुभदिनी आपण आज इथे सर्वजण जमलेलो आहोत. दिवाळी जवळच आल्यामुळे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुमची दिवाळी खूप सुखाची, समृद्धीची जाऊ दे. आणि आज आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या पद्माताई यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला सर्वांनी एकत्र कसं धरून राहायचं हे शिकवलेलं आहे. हे सगळ्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळ.